त्यावेळी संभाजी महाराजांनी त्या व्हॉइसच्या मागे आपला घोडा नेला आणि संभाजी महाराज त्याचा पाठलाग करता करता घोड्यासकट ते नदीमध्ये उतरले. काही क्षणात संभाजी महाराजांचा घोडा बुडायला लागला. त्यावेळी संभाजी महाराजांचा जो निष्ठावान जो सरदार होता खंडोजी बल्लाळ, तो खंडोजी बल्लाळनं आपल्या जीवाची पर्वा न करता नदीमध्ये उडी घेतली आणि घोड्याला आणि संभाजी महाराजांना त्यानं बाहेर काढलं. हा खंडोजी बल्लाळ कोण होता तर बाळाजी औजींचा मुलगा. ज्या बाळाजी औजींना छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूदंड दिले, त्यानं ही गोष्ट मनात न ठेवता तो स्वराज्याशी एकनिष्ठ राहिला. एवढ्यात तो व्हॉइसराय नदी पार करून ओल्ड गोव्यामध्ये गेला. जेव्हा तो ओल्ड गोव्यामध्ये पोहोचला आधीच त्याच्या मनात भीती बसलेली संभाजी महाराजांबद्दल. त्यामुळे तो घाबरून तिथं जे ओल्ड गोव्यामधले बॉम्ब जिझस चर्च आहे त्या चर्चमध्ये घुसला. तो 2-3 दिवस त्या चर्चमध्येच होता. त्यावेळेस त्याने काय केलं तर तिथं तळघरामध्ये एक थडगं होतं ख्रिश्चन संताचं, म्हणजे सेंट झेवियर या संताचं थडगं होतं. तर ते थडगं बाहेर काढलं, ते थडगं ओपन केलं आणि त्या प्रेतावर त्यानं त्यांचा राजदंड ठेवला आणि एका कागदावर लिहिलं की आम्हाला या संकटापासून वाचवा, आणि तो कागद त्या प्रेतावर ठेवला. त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना ती मोहीम